Good morning, student. Last lecture we discussed lesson number 4 in details. Today's lecture we start our new lesson, lesson number 5, and our lesson name is the coal and petroleum. Our lesson name is the coal and petroleum. In this lesson we discuss about the natural resources, fuel, coal, petroleum, natural gases, and limitations of natural resources. These all points we are discussed in details in this lesson. Okay, first we see the introduction about this lesson. All of you listen carefully. We use various material for our basic need in order to survive and live comfortably. For example, we need air to combustion and respiration, water for carrying out various body functions, sunlight for the visions and growth and development of plants, soil for the growth of plants, etc. Some of them are found in natural and some by the man-mades. ओके, इथे काय सांगितलंय बघा, आपल्याला काय असते तर व्हेरियस वेगवेगळ्या प्रकारच्या मटेरियलची गरज असते आपल्याला कम्फर्टेबली जगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आता बघा, आपल्याला अन्नपदार्थ बनवण्यासाठी किंवा जी ज्वलन जाळ तयार करण्यासाठी कशाची गरज असते तर एअर. श्वसनासाठी आपल्याला कशाची गरज असते तर हवेची गरज असते. वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स मधून आपण जे कामं करतो त्यांच्यासाठी आपल्याला गरज असते. सनलाइट फॉर द विजन्स अँड ग्रो अँड डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट, सॉइल्स, ग्रोथ ऑफ द प्लांट्स. म्हणजे सूर्यप्रकाशाची गरज कशासाठी असते तर झाडांची वाढ होण्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाशाची गरज असते. मग त्यामध्ये काय असतात, सम ऑफ देम आर फाउंड इन द नॅचरल रिसोर्स अँड सम ऑफ देम फाउंड इन अ मॅनमेड रिसोर्स. ओके, first we see activity. Activity number 1, aim, make a list of various material used by us in daily life and classify them as natural and man-made in a given table. म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा, जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते तुम्ही इकडं एका साईडला लिस्ट बनवायचे आणि एका साईडला कशाची लिस्ट बनवायची तर मॅनमेड थिंग्स, ते मॅनमेड थिंगची लिस्ट बनवायची आहे. ओके, आय होप एव्हरीवन अंडरस्टूड दिस ऍक्टिव्हिटी. ओके, नाव वी सी आवर फर्स्ट पॉइंट, नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस, all of you listen carefully. Those resources that occur within the environment in their ओरिजिनल अँड नॅचरल फॉर्म्स आर कॉल्ड द नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे असे रिसोर्सेस जे आपल्याला इन्व्हायरमेंटमध्ये किंवा ओरिजिनल म्हणजे नैसर्गिक स्थितीमध्ये सापडतात त्यांनाच आपण काय म्हणतो तर नॅचरल रिसोर्सेस असं आपण त्यांना म्हणतो. एअर, वॉटर, सनलाइट, सॉइल, कोल, पेट्रोलियम एक्सेट्रा आर द नॅचरल रिसोर्सेस. They take years to form without the interventions of humans. ते एअर, वॉटर, सनलाइट, सॉइल, कोल अँड पेट्रोलियम हे काय आहेत तर नॅचरल रिसोर्सेस आहेत. आणि ते कशापासून तयार होतात तर नॅचरली. दे टेक इयर्स, ते भरपूर वर्षांपासून तयार होतात. Depending upon the availability of various kind of natural resources, we can broadly classify them into two kinds: inexhaustible natural resources and exhaustible natural resources. म्हणजे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचे आपण 2 टाईपमध्ये ते क्लासिफाय केलेले असतात. देन इनएक्झॉस्टिबल नॅचरल रिसोर्सेस मीन्स न संपणारे नैसर्गिक साधन संपत्ती. आणि एक्झॉस्टिबल्स नॅचरल रिसोर्सेस मीन्स संपून जाणारे म्हणजे ह्युमन्स बिंग्सनं तयार केलेली नैसर्गिक साधन संपत्ती. ओके, फर्स्ट वी सी द
इनऑक्झॉस्टिबल नॅचरल रिसोर्सेस, न संपणारी नैसर्गिक साधन संपत्ती किंवा न संपणारे नैसर्गिक नॅचरल रिसोर्सेस. ओके, the natural resources which are available to human beings in unlimited quantity and not likely to be exhausted by various human activities are called the inexhaustible natural resources. इथे काय सांगितले बघा, असे नॅचरल रिसोर्सेस ते आपल्याला ह्युमन बीइंग्स अनलिमिटेड क्वांटिटीमध्ये आपल्याला अवेलेबल असतात, त्यांनाच आपण काय म्हणतो तर इनएक्झॉस्टिबल नॅचरल रिसोर्सेस. एअर, वॉटर, सॉइल अँड सनलाईट आर इनएक्झॉस्टिबल नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे न संपणारे नैसर्गिक साधन संपत्ती कोणते कोणते तर एअर, वॉटर, soil and sunlight. These all are the inexhaustible natural resources. Then we see next point, exhaustible natural resources. Exhaustible natural resources means human being न तयार केलेले नॅचरल रिसोर्सेस किंवा संपणारे नॅचरल रिसोर्सेस. The natural resources which are available to the human beings in limited quantity and likely to be exhausted by various human activities in the near futures are called the exhaustible natural resources. Means ह्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा, नॅचरल रिसोर्सेस असे आपल्याला अवेलेबल असतात, कशापासून, ह्युमन बिंगनं तयार केलेले नॅचरल रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल असतात, पण ते कशा क्वांटिटीमध्ये तर लिमिटेड क्वांटिटीमध्ये, टू बी एक्झॉस्टेड म्हणजे लिमिटेड क्वांटिटीमध्ये अवेलेबल असतात आणि ते संपून जाणारे असे असतात. कशामुळे ते संपून जाऊ शकतात तर ह्युमन बिंगच्या डिफरंट ॲक्टिव्हिटीजमुळं ते संपून जाऊ शकतात, त्यांनाच आपण काय म्हणतो तर एक्झॉस्टिबल नॅचरल resources. Forest, wildlife, all kinds of the minerals such as coal, petroleums and natural gas are exhaustible natural resources. These all are the examples of the exhaustible natural resources. हे काय तर सगळे नॅचरल रिसोर्सेसचे एक्झॉस्टिबल नॅचरल रिसोर्सेसचे एक्झाम्पल्स आहेत. I hope everyone understood the inexhaustible natural resources and exhaustible natural resources. Okay, then we see next point, fuels. Fuels means indhan. Fuels means indhan. The materials that provide useful energy on burning in oxygens are called the fuel. The material that provide useful energy on burning in oxygen are called the fuel. Fuels play a very important role in our everyday life. We use several types of fuels for our different requirement. Fuel play a very important role in our everyday life. We use several types of fuel. Here we see some example for domestic use. Domestic use means घरगुती वापरांसाठी आपण fuel use करतो. For transport, in transport we use petrol, diesel, kerosene. In industries we use to generate electricity we use fuel, and as rocket fuel, etc. Okay, then we see classification of fuels. Fuels can be classified into 3 different types on the basis of their physical state. Physical state नुसार ते 3 different type मध्ये ते डिवाइड केलेले असतात. First point is the solid fuel.
In solid fuel, wood, cow dung cakes, coal and coke and charcoal. सॉइल फ्युएलमध्ये कोणकोणते डिफरंट टाइप्स आहेत तर वूड, कावडंग केक, कोल, coke and charcoal. Second one is the liquid fuel, petrol, diesel, kerosene, alcohol and liquid carbon. And third one is the gaseous fuel, natural gas, liquefied petroleum gas, coal gas, water gas and gobar gas. Natural gas, liquefied petroleum gas, liquefied petroleum gas stands for the LPG. LPG stands for liquefied petroleum gas. Coal gas, water gas and gobar gas. These all three are the different types of the fuel. Then we see next point, characteristics of fuel. Characteristics of fuel. First characteristics, it should have a high heat value, calorific value. Heat value is amount of heat produced in the kilojoules by burning 1 kg of the fuel completely. म्हणजे जेव्हा 1 kg fuel बर्न केले जाते तेव्हा त्याच्यामधून जी हीट भेटते त्यालाच काय म्हणतात तर हीट व्हॅल्यू असं म्हणतात. देन सेकंड वन इज द इट शुड नॉट प्रोड्यूस एनी हार्मफुल प्रोडक्ट ऑन बर्निंग. इट शुड नॉट प्रोड्यूस any harmful product on burning. Third point is the it should cause minimum air pollution. It should cause minimum air pollution. Fourth one is the it should be a cheap. Next characteristics, it should be easy to handle and convenient to store. It should be easy to handle and convenient to store. Then next one characteristics, it should be readily available. It should be readily available. And then last characteristics is the it should have low cooling temperature. These all are the characteristics of the fuel. Then next one is the fossil fuel. Fossil fuel stands for Jivashma Indhan. Fuel that were formed from the remains of dead plants and animals are called the fossil fuel. म्हणजे काय सांगितलं बघा, फोसाईल फ्युएल कशापासून फॉर्म होतं तर रिमेन्स ऑफ डेड प्लांट, जे मृतमुखी अशी जी झाडं असतात किंवा जे ॲनिमल्स असतात त्यांच्यापासून फोसाईल फ्युएल तयार होतं किंवा फोसाईल फ्युएल फॉर्म होतं. दे वेअर फॉर्म्ड बाय द कॉम्प्लेक्स प्रोसेस विथ द हेल्प ऑफ नॅचरल इव्हेंट्स ओव्हर मिलियन्स ऑफ इयर. दे वेअर फॉर्म्ड द कॉम्प्लेक्स प्रोसेस म्हणजे ते फॉर्म होण्यासाठीची प्रोसेस कशी आहे तर ती कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. अँड इन द हेल्प ऑफ द नॅचरल इव्हेंट्स ओव्हर मिलियन्स ऑफ द इयर्स. सिन्स fossil fuels are obtained from nature, they are referred to as a natural resource. The most widely used of fossil fuels are coal, petroleum and natural gas. Most widely fossil fuels are coal, petroleum and natural gas. Okay. Today's lecture we discuss natural resources, then we see inexhaustible natural resources, exhaustible natural resources, fuels, we see classification of fuels, characteristics of fuels, and we see fossil fuels. These all points we are discussed in today's lectures. I hope everyone
understood these all points in details. Then next lecture we will see the next point. Thank you.